ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड. हा गुड थॉट किंवा हा थॉट तुम्ही बऱ्याच ठिकाणी ऐकला असेल आणि हा जेन्युइनली मी आता रिअलाईज करतो आहे की ट्रू आहे. बिकॉज तुम्ही एखादं टार्गेट तुमच्या माइंडमध्ये ठेवता आणि त्या टार्गेटबद्दल जेव्हा तुम्ही ॲक्शन घेते नाही आणि फक्त विचार करत राहता सक्सेसचा, मला सक्सेस भेटेल, या पॉईंटवरती मी अशा पोस्टवरती राहील, इमॅजिन करशाल तुम्ही स्वतःला त्या पोझिशनवरती. बरंच काही गोष्टी असतात, त्याला मेंटल मॅस्टरबेशन देखील म्हणतात, की आपण एखादं गोल अचीव करायच्या आधीच त्या गोलची पूर्ण जी सक्सेस आहे ती एक्सपिरियन्स करतो जस्ट बाय थिंकिंग इन आवर माइंड द आउटकम ऑफ दॅट सक्सेस. So this is what called mental masturbation and this is the worst thing you can do in your life because जर तुम्ही त्या गोलसाठी ॲक्शनचं रिप्लेसमेंट तुमचे थॉट्स जर ठेवत असाल तर देर इज नो वे की तुम्ही तो तुमचा गोल पूर्ण करू शकाल. देर इज लिटरली नो वे. म्हणजे तुम्ही त्या क्षणी तुमच्या थॉट्सच्या पॉवरने तो क्षण जगू शकता, बट लाँग टर्म बघायला गेलं तर तुम्हाला कुठे ना कुठे रिग्रेट होईल की मी त्यावेळेस, तुम्हाला आतून माहिती असेल नंतर वेळ निघून गेल्यानंतर की खरंच मला त्यावेळेस जी ॲक्शन घ्यायची होती मी ती घेतली नाही आणि मी फक्त विचार करत राहिलो म्हणजे काय, मी फक्त त्या गोष्टीचं जे आउटकम आहे त्याचा आनंद विचार करून घेत होतो. जस्ट तुम्हाला समजून जाईल मी एक एक्झाम्पल दिलं तर एक्झाम्पल असं आहे की CETसाठी मी ड्रॉप घेतल्याच्या जो फेज होता माझा ड्रॉपचा, त्या फेजमध्ये मी इमॅजिन करायचो मी माझं असं व्हर्जन ज्याने 99.9% घेतलेले आहे CETमध्ये, त्या व्हर्जनला नेहमी इमॅजिन करायचो आणि त्या व्हर्जनला आपल्या समाजामध्ये ठेवल्यानंतर किती ॲप्रिसिएशन मिळेल त्या व्हर्जनबद्दल मी सतत एक्सपिरियन्स करत राहायचो. सतत मी आतल्या आतच खुश होत राहायचो की यार मला जर एवढे भेटले तर माझी काय इज्जत राहील समाजामध्ये, वॉट एव्हर. सो द थिंग इज की मी ॲक्शन तर माझी डायरेक्टली होत्या पण एवढ्या पण जास्त एक्सपेक्टेड नव्हत्या, म्हणजे जेवढ्या पाहिजे तेवढ्या रिक्वायर्ड ॲक्शन नव्हत्या आणि आय वॉज जस्ट गेटिंग प्लेजर बाय डुईंग मेंटल मॅस्टरबेशन अँड दिस इज द वर्स्ट थिंग. मी तुम्हाला सांगितलं आहे, जर तुमची ॲक्शन जर नाही झाली तर काहीच उपयोग नाही. तुम्ही कितीही विचार करत राहा, स्वप्न कितीही मनामध्ये इमॅजिन करत राहा, कितीही मॅनिफेस्टेशन करत राहा, कितीही लॉ ऑफ अट्रॅक्शनचा विचार करत राहा, देर इज नो एनी वे रॅदर दॅन ॲक्शन. म्हणजे मी ती CETची एक्झाम 12% मिळता आणि त्या ड्रॉप इयरमध्ये मी काय इमॅजिन करत होतो होल द इयर मला 99.9% मिळायचे. सो द थिंग विच आय वॉज लॅकिंग इन that is taking actions. So the best tool to get out of your thinking as well तुमचं जे आहे ते ॲक्शन्सच आहे. जर तुम्हाला ॲक्शन करता येते नाही ना, जर तुम्ही ॲक्शन घेत नाही आहे ना, तर तुम्ही ती थिंकिंग करणंसुद्धा सोडून दिलं पाहिजे. आय एम नॉट सेईंग की तुम्ही ती थिंकिंग करणं डायरेक्टच सोडून द्या, मग ॲट द एंड तुम्हाला मोटिवेशन पण कुठून मिळेल, राईट? बट थिंकिंग करणं याच व्यक्तींना व्हॅलिड असेल जे व्यक्ती ॲक्च्युली ॲक्शन घेत आहात. जर तुम्ही रेग्युलरली 7-8 तास अभ्यास करत असाल, ऑफकोर्स डिपेंड करतं तुमच्या टार्गेटवरती, त्या त्या टार्गेटसाठी जर वर्क करत असाल तर इट्स ओके इफ यू आर थिंकिंग अबाउट इट. बट इफ यू आर नॉट डुईंग वर्क अँड देन ऑल्सो यू आर थिंकिंग अबाउट द सक्सेस अँड ऑल थिंग्स, इट इज युजलेस. तुम्ही त्या गोष्टीच्या परे दुसरं काहीतरी करून शोधा, म्हणजे ते बेस्ट राहील तुमच्यासाठी रॅदर दॅन जस्ट थिंकिंग. सो दिस इज द थिंग मला जी आता रिअलाईज होते की आपण जस्ट विचारच करत राहतो आणि बस विचार करायला सुरुवात करतो एखादा गोल घ्यायच्या आधी आणि गोल यायची वेळ निघून जाते आणि आपण विचारच करत राहतो. दिस इज जस्ट बिकॉज लॅक ऑफ टेकिंग ॲक्शन्स अँड दिस इज वन थिंग विच यू कॅन अवॉइड टू इम्प्रूव्ह युअर लाईफ, इम्प्रूव्ह युअर प्रोग्रेशन इन युअर लाईफ. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मला वाटतं आहे की काही ना काही व्हॅल्यू मी तुमच्या लाईफमध्ये या व्हिडिओ थ्रू दिली असेल. जर दिली असेल तर या जस्ट इम्प्लिमेंट इट इन युअर लाईफ. डोंट जस्ट ओव्हर थिंक. तुम्ही बरेचसे अजून उदाहरणं घेऊ शकता की जे सेल्फ इम्प्रूव्हमेंट चॅनल्स आहे माझ्यासारखे, त्यांचे जे व्ह्यूवर्स आहे त्यांच्या व्ह्यूवर्सपैकी 95%, 99% मी तर म्हणतो व्ह्यूवर्स जे असे असतील जे फक्त ते व्हिडिओ बघूनच सॅटिस्फाय होत असतील रॅदर दॅन टेकिंग ॲक्शन्स. म्हणजे
इट्स रिअली कसं आहे ते विचार करायला सुद्धा कसं वाटतं की जर तुम्ही सेल्फ इम्प्लिमेंट व्हिडिओज बघताय तर तुम्ही ते ॲक्च्युली इम्प्लिमेंट करा ना. जर नाही करते तर बघताय कशाला आहे, वेळ घालवताय कशाला आहे. सो दिस इज ऑल थिंग. बरंच काय बोलू शकतो याच्यावरती, बट मेन थिंग इज सगळं काही बोलून झाल्यावरती वर्डिक्ट हाच निघतो की ॲक्शन इज द की रॅदर दॅन थिंकिंग. Skip mental masturbation, just start action. That's the simple funda to achieve any kind of goal. तुम्ही त्या गोलला जगा विचार करून वॉटेवर, बट ॲक्शन घ्या. ॲक्शन घेतल्यावरतीच तुम्ही त्या गोलला विचार करू शकता, त्या गोलच्या सक्सेसबद्दल विचार करू शकता. जर ॲक्शन घेत नसाल तर ते विचार करणंसुद्धा युजलेस आहे. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.